कशी चालली बाप रे उचल ग कोमल उचल ग डोक्यात मारली हिच्या उचल हाय का ऐ काय का घेऊ नको कोमल त्याला घेऊच नको कोमल आता पिऊला घेऊ नको इकडे माझं बाळ बसलेले बाळा हाय कर रे काय बाबा हाय करायला बी एवढा मान लागायला लागला आणि म्हणजे तिकडे मला भीती वाटते अरे हिला नेणारच कोण आहे भीती वाटायला तुला नाही यायचं बाळा तुला पुढे यायचं माहिती वॉटर पार्कला यायचं क्रॉस करू आणि नंतर मग आराम करू दुसऱ्या दिवशी परत आपण सकाळी निघू तर आपण डायरेक्ट खाटूश्यामला पोहोचू ठीक आहे खाटूश्यामला गेल्यानंतर तिथून दर्शन वगैरे करू जयपूर वगैरे थोडंफार फिरू बघूया काय तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सजेस्ट करा की मी कुठं कुठे फिरू शकतो जयपूर वगैरे असे ठिकाणं जे आहेत राजस्थानमध्ये काय बघू शकतो नंतर आपल्याला यायचं आहे ए टिट्टू काय करता दोघी लक्ष्मीबाई काय करायला तुम्ही अरे 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 फुरक्या काढू नको बा फुरके नाही काढू आजारी पडायचंय का तुला टिट्टू हे टिट्टू हे बघा हे लंगडी खेळण्यात आलं बघा हा हा हे बावल्यासोबत तर नीट खेळणं नाहीच आहे नुसतं उठाम पटाम फेकून देणार ऋतू हे ऋतू इकडे बघ म्हण टिट्ट्या म्हण टिट्ट्या म्हणा टिट्ट्या चालता येतं बरं का पण चालायचं जीवावर येतं हे बघ आणि आमचं सोलार आहे का आम्हाला 2-4 दिवसापासून 2-4 दिवस म्हणण्यापासून लावल्यापासून आहे का जरा प्रॉब्लेमच द्यावं लागलं आता पण थंड झालं म्हणजे पाणीच नाही याच्यात गरम काय झालं एवढं काय रडती एवढं जोरात मारलं तिने रडण्यासारखं लगे एवढं रडण्यासारखं हा का गे काय तुका दादा आहे का घरातला हा आज काय झालं माहिती का तिकडे झाडाकडे जायचं नाही हात लावायचं नाही हे बघा तुम्हाला लास्ट टाइम झाडं दाखवली होतीत ना 2 कलरची आपली जास्वंद दिसताय का किती मस्त आले बघा छान आलीत ना इथं वरती ठेवले आहेत आता लेकर हात लावतो माकड खाली हॉलमध्ये येऊन बसला आज आमच्या इथून खाली गेलो आणि हॉलमध्ये जाऊन बसलं काय सांगू आता मागून गेले रोहिणीला म्हणलं माकडाला रोहिणी पायऱ्यावर यायली ते तिकून यायला जोरे नाळलेली रोहिणी सोड 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 ए गट्टू टिट्ट्या हे टिट्ट्याचं दिदीचं लय जमतो बाबा हे पाखरू जमून घेणारा नाहीये हे पाखरू जे आहे ना हे दोघांच्या मत नाही जमून घेते बघा कशी मारती बघा ऐका ऐ मारती कशाला का हा का मारती हे बा मारायचं नाही हा पोरींना मारलं की तू येईन मी आहे हा कुठं दादागिरी थोडी असते आपली तुला बोललो का मी हे करती हा कोणाला ती शांत आहे तुम्ही दोघीच आगावे कशी चालली बाप रे उचल ग कोमल उचल ग डोक्यात मारली हिच्या उचल हाय का ऐ काय का घेऊ नको कोमल त्याला घेऊच नको कोमल आता पिऊला घेऊ नको आता कुठं मारलं बेटा कुठं मारलं डोक्याला मारलं कोणी मारलं तुला दीदीने मारलं का कोणी इकडे पिऊन मारलं कोणी मारलं तुला पिऊ ना हा पिऊला फटके पाहिजे पिऊला मग सांगणार तर आहेच ना आता कुठं मारलं बा कुठं मारलं का गे कोण मारेल तू गपगुमान वरती आलात गपगुमान बसावं आपलं आमच्या सोलरचा प्रॉब्लेम सॉल्व कधी होईल मित्रांनो काय सांगा तुम्हाला गरम पाणीच भेटत नाही हो आता त्यांना टाकलेलं आहे रिक्वेस्ट सुदर्शन सौर घेतलेलं आहे नाहीतर मग एखादा व्हिडिओ बनवून टाका लागेल तेव्हा कुठं कंपनी दखल घेईन आमची
दगड मारायला ते फुटन ते हा, बरी आहे. हातात बघ. हे दे गं दगडं. माकडाला मारायला पाहिजे. तिने मारले त्याला. अरे मारलं त्याला ते फुटतं ते ते- 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 ते दा- माकडाला मारायसाठी ठेवलं. ठेव लवकर, ठेव लवकर. चल हो इकडे येऊन खेळ. काय पण करामतीत लेकरं. ले बाबा, तुला अजून करामध्ये पाहिलंच नाही पोरांच्या. तू गणित पोरग नाही, पोरग असलं तर काय सांगा तुला. कोणाला आवाज द्यायली? आवाज कोणाला द्यायली? सर्वात आधी व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच आजीचा नमस्कार घेऊन टाका एकदा. घ्या. नमस्कार. नमस्कार. बरे आहेत का आजी? बरे राम कृष्ण. सगळं जग बदललं पण आमच्या फॅमिलीचा नमस्कार काही बदलला नाही मित्रांनो. जो आहे तोच आहे सुरुवातीपासून. आणि आजी अजूनही तसाच नमस्कार करते, जेणेकरून तुम्हाला बघायला आनंद वाटेल. आनंद वाटते. आवडते. आजी तुमचा लेख खाटूश्यामला चालला, खाटूश्याम बाबाला. तुम्हाला कसं वाटतंय? आजीला बी नाही आवडत, जा वाटतं. काय वाटतं आजी? काय वाटतं का तुमची इच्छा बाबा. तुमची? पहिल्यांदाच ऐकलं खाटूश्याम बाबा. हा नाही, लय मस्त ठिकाण आहे. आणि खाटूश्याम बाबा आजच ऐकलं. लय प्रसन्न होता. आजच ऐकलं. हम्म. तर आम्ही जाणार आहोत तिकडे राजस्थान मध्ये, जयपूरला. तिकडे आहे खाटूश्याम बाबा, त्यांचं दर्शन वगैरे करणार आहे. ओके. तुला कुठं नेणार आहे मी? ही तू येणार आहे म्हणते. काय माहिती इजू भाऊ काय करतो आता. तर इकडे माझं बाळ बसलेले. बाळा हाय कर रे. काय बाबा, हाय करायला बी एवढा मान लागायला लागला. आणि म्हणजे तिकडे मला भीती वाटते. अरे हिला नेणारच कोण आहे भीती वाटायला? तुला नाही यायचं बाळा? तुला कुठे यायचं माहिती आहे? वॉटर पार्कला यायचं. पप्पा गेल्यावर तुम्ही मोबाईल खेळा ना. हाव. मोबाईल नाही खेळायचा? मोबाईल खेळणं बंद केलं बरं मित्रांनो आता. लगेच ठेवून द्यायचा. हा, पप्पा आले की मोबाईल ठेवून द्यायचा. म्हणजे पप्पाला वाटन की बाबा त्यांना मोबाईल नाही खेळला म्हणून. आणि मोबाईलचा आवाज तर येते पप्पाला. हा. उद्या आता यांच्या म्हणजे उद्या क्रिसमस आहे. उद्या सुट्टी क्रिसमसची. आणि आज पण सुट्टी दिली त्यांना. काय माहिती कशी दिली तर मला नाही माहिती. उद्या बी सुट्टी आहे ना, आज बी सुट्टी. म्हणजे 2 दिवस सुट्टी आहे. नंतर आहे शुक्रवार. 13 14 बी सुट्टी. हो का? म्हणजे 26 तारीख शुक्रवारी जायची शाळेमध्ये, शनिवार रविवार डबल सुट्टी. असे पूर्ण 2, 4 आणि 5 दिवस सुट्टी. काय म्हणते मग? काय काय म्हणणं आहे? आणि परीला नाही का आता संडे मंडे परी म्हणून दाखव एकदा. संडे मंडे ट्यूसडे वेडनेसडे ट्यूसडे तेवढंच येतं. थर्सडे फ्रायडे सॅटरडे लसण आण ना. संडे. संडे. यस. ABCD म्हणून दाखव. E B E J I K L O याला जसं मॅन काय काय बोला मित्रांनो. आणि हा जो फरक पडला ना आता हे 2 शाळा चेंज केल्यामुळे झालाय. म्हणजे आतापर्यंत तिला ABCD पूर्ण यायला पाहिजे होती. 1 2 3 म्हणून दाखव. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अजून बस 10 पण द्यायचं का? 10. बरं. मछली जल की रानी है. मछली की रानी है, जीवन इसका पानी है, हाथ में लाओ डर जाएंगी, बाल निकाल डर जाएंगी. हे थोडे थोडे येतात तिला. बडबड गीते म्हणतात आपण त्याला. आणि जरा शाळेमध्ये आता चालूच आहे पण शिकवणं. पण कसं आहे आता सध्या ती नर्सरीला आहे ना, तर त्यामुळे जरा व्यवस्थित शिकते. आता पुढं अजून जाणार आहे. आणि आता शाळेचं जे एज आहे ना ते 7 वर्ष केलेलं आहे सरकार. म्हणजे 7 वर्ष झाल्यानंतर तुमचं बाळ जे आहे ते पहिलीमध्ये जाणार. आणि आता ते झाल्यामुळं आता पर्याचं 4 वर्षाची, 4 वर्षाची बी नाही आहे, 3.5 वर्षाची आहे. आता 4 वर्षाची 3.5 काय आला. आता पुढच्या महिन्यात बड्डे आला तिचा. ती पुढच्या वेळेस 4 वर्षाची होणार आहे. हां. तर ती 4 वर्षाची होणार आहे. ती 4 वर्षाची झाली की मग तिला आता पुढच्या वर्गात जाईन ती. आणि तेव्हा तिला सगळं काही येईल. म्हणजे अजून 3 वर्ष बाकी तिला पहिलीमध्ये जायला. बापरे. म्हणजे आता LKG UKG म्हणजे सिनियर KG ज्युनियर KG काय जे असतं ते करून मग पहिलीमध्ये. चांगलं आहे बाबा, मस्त. हाय कर एकदा बाळा.
हाय कर सगळ्यांना. ऍक्च्युअल मध्ये या मुली आणि यांची मम्मी मला जाऊ देत नाहीये. आम्ही कुठं नाही म्हटलं. मग तुला काय म्हटलं मी सकाळी, मला हॅपी हॅपी बाय करतो काय म्हणली, मी नाही करतो. नाही म्हणे आई, म्हणे करत नाही म्हणे. उद्या कर. हो हे घे चल, चॉकलेट घे चल, हे घे चल. कुठे गेलं ते? हा धर. चल 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 चल. काही नाही बा, काही नाही. चल ती माय आली बाय, ती माय चालली बघ मंदिरात चालली. आणि इकडे बघा, इकडे जेवण चालू आहे. का ग? मला म्हणती पप्पा फिरायला जा. उठव तिला. पप्पा फिरायला जा, म्हणजे पप्पा फिरायला गेल्यावर तिला मोबाईल बघायला भेटेल ना. हा परी, आता कसं आहे, शाळेचं तर वाजलेले 11-12 बघा. या टायमाला ती जेवण करत असते. आजी जेवले का नाही तुम्ही? शाळा नाही, सुट्टी आज. शाळेत जायचं बेटा, सुट्टी सुट्टी नाही करायचं. काय बोलू आता याच्यावरती मी? सुट्टी सुट्टीच करायची का ग? तुला सुट्टी आहे काय? तुझ्या मागे बी शाळा लागणार, थांब जरा. चला चला, कोणाला यायचं माझ्यासोबत गाडीवर? कोणाला यायचं? तुला यायचं का ग पिऊ? काय बोलू त्याच्यावरती? आमचा जो टूर असणार आहे, इथून डायरेक्टली आपल्याला जायचं आहे खाटू श्याम, म्हणजे राजस्थान मध्ये आहे आणि जयपूर पासून जवळ आहे. तर तो आहे 19 घंट्याचा रन. हो बेटा, लवकर येईन मी. 19 घंट्याचा रन आहे, म्हणजे 1100 का 1200 किलोमीटर आहे. तर तिथं एक दिवसाचा आपल्याला गॅप घेऊन, म्हणजे रस्त्यामध्ये कुठेतरी थांबावं लागणार आहे आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी परत आपल्याला रन करावं लागणार. कारण की 19 घंटे गाडी नाही चालू शकत किंवा एवढ्या वेळ गाडीमध्ये बसणं पण आपल्याला शक्य नाही आहे. तर सुरुवातीचा पहिला दिवस म्हणजे उद्या आपण सकाळी निघणार आहोत 10 वाजता. नव्या गाडीत जातो ना. हां, तर उद्या सकाळी 10 वाजता निघू, तर संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत आपण 550-600 किलोमीटर क्रॉस करू आणि नंतर मग आराम करू. दुसऱ्या दिवशी परत आपण सकाळी निघू, तर आपण डायरेक्ट खाटू श्यामला पोहोचू. ठीक आहे. खाटू श्यामला गेल्यानंतर तिथून दर्शन वगैरे करू, जयपूर वगैरे थोडंफार फिरू, बघूया काय. तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सजेस्ट करा की मी कुठं कुठे फिरू शकतो. जयपूर वगैरे असे ठिकाणं जे आहेत राजस्थानमध्ये काय बघू शकतो. नंतर आपल्याला यायचं आहे उज्जैनला. उज्जैनमधून मग ओंकारेश्वर आणि ओंकारेश्वर करून घरी. तर असा पूर्ण एकंदरीत टूर आहे. बघूया किती ठिकाणी एक्सप्लोअर करता येतं 4-5 दिवसामध्ये. म्हणजे 25ला जाणार, 26ला पण जायलाच लागेल, 27ला तिथून निघणार, 28. 4 दिवसात कसं होईल कोमल? तुला तेच सांगायला मी. 2 दिवस जायला लागले म्हटलं, 4 दिवसात होईन कसं? मला वाटतं मंगळवार होईन आपल्याला घरी यायला. रविवारचं मंगळवारवर गेलं मित्रांनो. म्हणजे मला विचारच नाही पडला. आत्ता तुम्हाला सांगायचं म्हणून हे चालू केला व्हिडिओ. त्यामध्ये हे काउंटिंग केलं तर हे खूप लंब जात आहे. अजून 2 दिवस वाढले त्यात, पण ठीक आहे, करूया काहीतरी ॲडजस्ट आणि बघू. आणि कसं असतं ना, 1 तारखेला येसान तुम्ही, 1 तारखेला पाय ग कोमल, मग 8 दिवस असते का? स्वतःची गाडी असल्यावर एवढा वेळ नाही लागत आई. तर एकंदरीत असा विषय आहे आणि अशा प्रकारे आपण जाणार आहे. आता विजू भाऊचं नाव सकाळी का निघलं होतं ते सांगतो. कारण की विजू भाऊला आहे सुट्ट्यात आता 2-4 दिवस आणि विजू भाऊला म्हटलं चला आपल्यासोबत, चलतोय का? तो चलत असला तर मग आपली आत्या जी आहे ती येईल 4-5 दिवसासाठी, 8 दिवसासाठी. कारण की वाशिमला एकट्या राहून काय करणार नाही का? एकट्या राहून तिथं करणार काय? त्यापेक्षा इथं येऊन राहा 4-8 दिवस. दम्मा ना बेटा. हां, तर तुम्हाला काय करायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये मला सांगायचं आहे की मी राजस्थानमध्ये काय फिरू शकतो, जे जवळपास आहे खाटू श्यामच्या. आणि परत मध्य प्रदेश आणि हे जे इकडे जायचं आहे ना इंदोरच्या पुढे, तिकडे पण मला सांगा कुठे कुठे जाऊ शकतो. आणि यांना जे आहे सगळ्यांना घरच्यांना आपल्याला तिरुपतीला घेऊन जायचं जसं तुम्हाला सांगितलेलं आहे. तर त्या पद्धतीने त्याचा प्लॅन फिक्स आहे पुढच्या महिन्यामधला, सध्या तरी नाही आहे. आणि पुढच्या महिन्यात ॲनिव्हर्सरी पण आहे, तर कोमलचं पण कुठेतरी घेऊन जावं लागणार तिला. बघू आता, तिला घेऊन जाऊ आपण नगरला.
नगरला नाही घेऊन जाणार, कुठेतरी घेऊन जाणार पण कोमल. ते 2 लेकरं आणि आम्ही दोघं नवरा बायको आणि अॅनिव्हर्सरी. बापरे बाप, विचार करूनच मला लय व्हायला कसं जावं हे 2 लेकराला घेऊन. आधीच विचार करून बसता मग बरं झालं. विजू भाऊच्या सोबत गेलतोच ना आपण अशी. हा बघू जाऊ कुठेतरी, लोणावळा, सापुतारा. सापुतारा. कुठे जायचं कोमल? का पुण्याला जायचं? पप्पा ही तुमच्या शर्ट. बघू आता, अजून त्याला टाइम आहे पुढच्या महिन्यात. थांब ना, बोलू नको ना जोर जोर. आणि व्हिडिओ घेतोय ना, व्हिडिओ घ्यायची टाइमला. हा 15 दिवस. याची पॅट. 15 दिवस बाकी अजून अॅनिव्हर्सरीला. आणि 15 दिवसात अजून जग इकडचे तिकडं होतं. इथे लई लांबची गोष्ट आहे. बघूया अॅनिव्हर्सरीला तुम्ही आम्हाला सजेस्ट करा एखादं चांगलं ठिकाण जिथं आम्ही सध्या हिवाळी दिवसात फिरू शकतो. म्हणजे जिथं आम्ही 2 दिवसात किंवा 3 दिवसात वापस येऊ शकतो असं ठिकाण सांगा आमच्या जालन्यापासून. मस्ती मस्ती बॉल. कारण की आमच्यापेक्षा जास्त तुम्ही फिरलेले आहात आणि बरेचसे लोक जे आहेत लांब लांब डेस्टिनेशनला गेलेले आहेत. तर तुम्ही मला सजेस्ट करू शकता तुमच्या अॅनिव्हर्सरीला तुम्ही कुठे कुठे गेला होतात काय सांगा जरा. तर आता हिला आज उद्या सुट्टी आहे आणि शुक्रवारी शाळेत जाईन. 26 तारखेला 27 सुट्टी, 28 सुट्टी. आणि हिची आत्या आली ती येईन बरं का. त्यांचा व्हिडिओ आहे काहीतरी, मला वाटतं राम भाऊ सोबत काहीतरी डील झाली. मला कल्पनाच नसते, मी तिला स्पष्ट बोलत असतो तुझ्या घरावरून जर कधी व्हिडिओ तयार झाला तर तिकडेच तयार कर, कारण की येण्या जाण्याचा खर्च वाचतो, टाईम वाचतो नाही का. आणि स्वतः पण शिकायला पाहिजे काही गोष्टी असं मला पर्सनली वाटतं. त्यामुळे मी तिला ही गोष्टी राहून बोलतच असतो, बाबा असं कर तसं कर. पण काय करणार आता, अवघड आहे जरा. चला आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कॉमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मला असं कळलेलं आहे तुम्ही सबस्क्राईब करत नाही. आणि हो, अजून एक मोठी इम्पॉर्टंट थिंग, मला काल खूप साऱ्या कमेंट्स आल्या, त्याच्यानुसार मी डिसिजन घेतलेलं आहे की आपलं स्वस्त जालना जे पेज आहे ते चालूच राहणार आहे. अशी लात मारत असे पप्पाला, स्वस्त जालना जे पेज आहे ते चालूच राहणार आहे. आणि ओमदादा तिकडे काम करणार आहे. हे बघा तिकडे बघ, हाय कर एकदा. तिला पण वरती यायचं आहे. हाय कर. हाय असं टाळ्या वाजून असतं. चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. मी भेटेल तुम्हाला उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. उद्या आमचा जाण्याचाच व्हिडिओ राहील, तर 2-3 दिवस प्लीज तिकडची व्हिडिओज बघा. मी तुम्हाला खूप काही दाखवायचा प्रयत्न करेन ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. तुम्हाला माहिती मनालीला गेलतो तिथं पण तुम्हाला खूप सारे दाखवायचा प्रयत्न केला. हे बघा दिसले का, हे बघा. चला मित्रांनो, बाय बाय. हे लय झालेले, चला बाय बाय.